बट त्या बटर चिकन मध्ये हा बोलतो की बट चिकन नसणार. फायनली गाईज वी आर ॲट दी आंबेडकर हाऊस. गुड मॉर्निंग मित्रांनो. हा 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 हा. पहिल्यांदा या होल ट्रिपमध्ये पहिल्यांदा मी टायमावर, म्हणजे टायमावर नाही बट तरी 1 वाजता असं काहीतरी झोपलोय मी काल आणि बरं वाटलंय म्हणून ऍक्च्युली काल व्लॉग नाही आला. बट थोड़ा रिफ्रेशमेंट चाहिए था, थोड़ा एनर्जी चाहिए था, थोड़ा रिचार्ज चाहिए था, इसलिए वो नींद बहुत जरूरी था. म्हणून मी झोपलो आणि दुसऱ्या दिवशी उठून मग प्रॉपरली एडिट केला आणि मग अपलोड केलाय. आणि सगळेजण मला डीएम करत होते, भाई ब्लॉग कुठे तुझा, ब्लॉग बघायचा, ब्लॉग बघायचा. सगळीकडून डीएम येत आहेत. कॉमेंट्समध्ये पण तुम्ही एवढे छान छान कॉमेंट्स केले त्या ब्लॉग नंतर खाली. खूप आवडलं भाई. सो थँक्यू सो मच. मी बरा आहे, डोंट वरी. फक्त मी रेस्ट करत होतो आणि रेस्ट फायनली भेटलेली आहे. आता रिचार्ज झालेलो आहे. अँड नाव ॲज यू कॅन सी वी आर कम टू अ न्यू लोकेशन. अशी दिसते आमची रूम. ही आहे रूम. आज जरा पसारा माइनस करून टाका. बट ये है एक हॉल जहाँ पे एक सोफा कम बेड है. यहाँ पे है टीवी जहाँ पे मी नाही बघत आहे, ये बघतोय. ये है बाथरूम इधर का, ये बेसिन, ये बाथटब कार्यक्रम और ये है शावर. इकडे हा एक छान असा छोटासा ओटा कार्यक्रम दिला जो आपल्या घरी असतो भांडी धुवायला. असं इथे आहे आयटम. हा आहे मेन बेड, हा आहे वर्किंग टेबल, हा आहे आपला टीव्ही आणि हा आहे आपला व्ह्यू. अँड वी आर लिव्हिंग इन फ्रंट ऑफ द बिग बॅन. बिग बॅन, येस. फर्स्ट टाइम जेव्हा मी भावाबरोबर इथे आलेलो तेव्हा मी याच हॉटेलमध्ये राहिलेलो. एंड आता एक्चुअली ये होटल में रहने का प्लान नहीं था. एक्चुअली यहाँ पे रहने का ही प्लान नहीं था. आफ्टर द वर्ल्ड कप जाने का प्लान था. यू मस्ट बी वंडरिंग कि बाकी के ऑरेंज जूस गैंग के लोग कहाँ पे. तो रजत और शुभम दे हैव गॉन बैक टू इंडिया. नील इज विथ श्रिया इन स्कॉटलैंड. सौरभ इज लिव्हिंग टू स्कॉटलैंड आणि मीच फक्त राहिलो. ॲक्च्युली मी पण इंडियाला जाणार होतो विथ रजत अँड शुभम. बट आई गॉट अ कॉल फ्रॉम इंडिया दॅट यू हॅव टू वेट इन लंडन फॉर अ पर्टिक्युलर बिग इव्हेंट. आता आजचा दिवस जो आहे तो आपण एक्सप्लोर करूया. तब तक यू कॅन गेस इन द कॉमेंट्स काय वाटतं विच इव्हेंट इज दॅट. मिस्टर बीनची गाडी. मिस्टर बीन आहे का? सो मित्रांनो आता आम्ही आलो आहे कैम्पटन मार्केट में. मैं इतने बार लंदन आया हूँ लेकिन एक बार भी ये मार्केट में नहीं आया हूँ. ये मार्केट मुझे पता है 2 रीजंस के लिए. एक, ऑरेंज जूस गैंग को हमेशा यहाँ पे टैग किया जाता है बिकॉज यहाँ पे एक ऑरेंज जूस गैंग का स्टॉल है. मतलब ऑरेंज जूस गैंग का नहीं, ऑरेंज जूस का एक स्टॉल है, बहुत फेमस है वो. दूसरा रीज़न ये है की ये बहुत सारे मूवीज में यूज़ किया है. जब तक के जान मध्ये स्टार्टिंगला जेव्हा शाहरुख खान ते मार्केट वगैरे मध्ये त्याचं गाणं आहे जे चल्ला लबदा फिरे चल्ला बोदा फिरे, ते जे आहे त्याच्यात तो जे कामं करत असतो मार्केटमध्ये ते हे जागा आहे. आणि हे कॉकटेलमध्ये पण वापरलं आहे. जेव्हा वो तीनों घूमते रहते हैं ना की छड़ी तुझी मेरी मेरी ऐसी तेरी दासू देसी. आता आम्ही जस्ट एका स्टोअरमध्ये जाऊन आलो. हे ते स्टोअर आहे. मला माहीत नव्हतं काय बट मग शिंदे बोलला की कुछ तो टायपिंग वाला आयटम आहे, अंदर जाके देखते क्या है. तिथे एक छान अशी सुंदर पोरगी होती, आयलीन नाव होतं तिचं. आणि तिने समजावलं आम्हाला. सो बेसिकली असं आहे की लंडनमध्ये खूप सारे असे ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांचे त्यांनी फोटोज काढलेत, ज्याचा लेटर बनतो आणि मग ते त्याच्यानी तुम्ही तुमचं नाव बनवून घेऊ शकता आणि त्याची फोटो फ्रेम बनते. म्हणजे बेसिकली फॉर एक्झाम्पल आता ही जी फ्रेम आहे ह्याच्यात ओमकारनी त्याचं शॉर्ट नेम इथे करून टाकले ओमी. तर तुम्ही बघू शकता 3 फ्रेम्स आहेत. 3 फ्रेममध्ये एक लेफ्ट साईडला असा ओ बनला आहे, मध्ये एम बनला आहे, एक आय बनला आहे आणि ते तुम्ही अशी फ्रेम करू शकता. आणि मला एकदमच भाई बा पडला. एकदमच क्रेझी आयटम आहे. जरा महाग है इफ़ यू हैव अ बिग नेम. सो अभी हम आए हैं ये रेस्टोरेंट में. लाइफ में फर्स्ट टाइम वीगन रेस्टोरेंट. मला माहीतच नाही बट ऑफकोर्स व्हेजिटेरियन माणूस जेव्हा ग्रुपमध्ये असतो तेव्हा जरा असं काहीतरी एक्सपेरिमेंट करायला भेटतं. इथे बटर चिकन पण दिलं आहे, लिहिलं आहे. बट त्या बटर चिकनमध्ये हा बोलतो की बट चिकन नसणार. ओके. सोय असेल ते असं थिक केलेलं म्हणजे ते चिकन सारखंच लागतं. आपण नॉर्मल काहीतरी मागवू, अनियन रिंग्स वगैरे आणि बेसिक खाऊ. सकाळी नाश्ता नाही केला ना, आजचा पण फुकटचा नाश्ता राहिला बिकॉज इतनी छान नींद हो गई है.
और इतना छान एटमॉस्फियर हो गया है, एकदम गर्मी वगैरे चली गई आहे आणि असं चिली चिली थंडी थंडी एकदम छान वाटतंय. आणि बट या चिली चिली थंडीमध्ये ह्यांच्याबरोबर राहावं लागतंय. सो आणि त्याला पण माझ्यावर राहावं लागतंय. सो नशिबाचा भाग आहे. #Justice for us. शेगवान फ्राईड राईस, ऑनियन रिंग्स, पंजाबी आलू चाट. विगन रेस्टॉरंट असो, कोरियन रेस्टॉरंट असो, आम्ही आमचे आयटम शोधूनच काढतो. काहीच फरक नाही पडत आपल्याला. बाई हा शेजवान राईस, हा वाला एवढा छान आहे ना. म्हणजे येस ऑफकोर्स शेजवानच ऑर्डर केलं बिकॉज मला शेजवान खूप आवडतं है. बहुत ही मतलब मेरे को पता है वो चाइना का आइटम नहीं है, लेकिन फिर भी एवढा बाप आयटम आहे ना. आणि जेव्हा मला कळलेलं की तो फक्त लसूणपासून बनतो, मला पहिला असं वाटतं लहानपणी की त्याचं चिकन असतं म्हणून ते आपण खाऊ नाही शकत. बट लसूण से इतना बाप आयटम बनता है भाई, क्या ही ह्युमन इन्व्हेन्शन आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे, नीलला तर स्पेसिफिकली माहिती आहे की भाई मला कशावर पण शेजवान लागतं, चपातीबरोबर, भाताबरोबर. म्हणजे मी कधी कधी स्टीम राईस मागवतो आणि शेजवान राईस शेजवान मागवतो. बाप लागतो भाई, बाप लागतो. काय बाप लागतो भाई. स्टीम राईस शेजवान, पैसे पण वाचले आणि एवढं छान लागतं ना की तुला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढंच शेजवान तू त्यात टाक आणि एन्जॉय कर. सो जर तुम्हाला कधी असं भेटून वगैरे काही गिफ्ट द्यायचं शेजवान सॉस देऊ शकता. बट रँडम असं देऊ नका, त्याच्यावर काहीतरी द्या, नाही तर जे मागून धूर निघेल. सो आय एम अ प्राऊड जय भीमकर. मला आंबेडकरांबद्दल जास्त माहीत नव्हतं. कॉलेज वगैरेमध्ये पण मला तेवढी आयडिया नव्हती. बट नंतर माझ्या आईनी मला या गोष्टी सांगितल्या. जसं माझं महाराजांबरोबर होतं की नंतर हळूहळू मला गोष्टी कळायला लागल्या आणि मी खूप क्युरियस झालो. आणि आता मला सगळ्या अशी त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मला जाणून घ्यायला खूप आवडते. फायनली गाईज, वी आर ॲट दी आंबेडकर हाऊस. हे आहे बाबासाहेबांचं लंडनचं घर. चॉक फार्मला जर तुम्ही उतरलं तर आय गेस 5-6 मिनिट्सचा रस्ता आहे. यू कॅन कम हिअर, इट्स फ्री. एनीवन कॅन कम अँड एक्सपिरियन्स दिस. फक्त टायमिंग्स चेक करून घ्या बिकॉज इकडे एक माणूस असतो, त्याचे टायमिंग्स असतात. ही जस्ट सिट्स ओव्हर हिअर अँड यू कॅन जस्ट वॉच द होल हाऊस. इथे सगळीकडे जसे तुम्ही बघताय फोटोज आहेत आणि त्याच्या मागे छोटी स्टोरी आहे प्रत्येक फोटोची. त्यांचे पेंटिंग्स आहेत इकडे, त्यांचे काही न्यूजपेपर आर्टिकल्स आहेत त्यावेळीचे. त्यांचे विचार इथे भिंतींवर असे मांडलेत जे खूपच आयकॉनिक आहेत. त्या काळासाठी पण आणि आत्ताच्या काळासाठी पण. एव्हरीथिंग इज स्टील रिलेटेबल. अँड ही त्यांची इथे एक मूर्ती आहे जी इकडची मेन मूर्ती आहे. अँड ह्याला कधी कधी ती लोक सजवतात फॉर जयंती त्यांची जेव्हा असते. फुल लेंथ आहे. हो ना, फुल लेंथ पुतला तिथे बाहेर ठेवला आहे. बॅकयार्ड आहे ते ह्या घराचं. इकडे त्यांनी त्यांचा जर्मन एक युनिव्हर्सिटी आहे, तिथे डॉक्टरल प्रोग्राम म्हणजे PhD करायला त्यांचा रिटर्न नो टायपिंग नो रिटर्न बायोडेटा. त्यांनी तो इंग्लिश मध्ये लिहिलाय. इंग्लिश त्यांनी जर्मन मध्ये लिहिलाय ब्रो. हे सगळं जर्मन आहे बघ ना. ही कम्स फ्रॉम अ कम्युनिटी वेअर पीपल कुडंट इवन रीड मराठी. आणि हे त्या काळात म्हणजे इतकं जर्मन लिहायला तुला निदान काहीतरी शिकायला लागेल ना, अजून काहीतरी शिकायला लागेल ना, थोडं तरी विचारावं लागेल कोणाला तरी. बरोबर. कसं काय नाही. तेव्हाचे जे महाराजा सयाजी म्हणून MS युनिव्हर्सिटी वडोदरामध्ये खूप फेमस आहे. सो हे सयाजीराव गायकवाडांचा रूल होता ना तेव्हा तिकडे. सो रुलर्स होता तिकडचे. ही हॅड स्पॉन्सर्ड बाबासाहेबांचं कोलंबिया युनिव्हर्सिटी मधलं आय थिंक फर्स्ट कोर्स वॉज स्पॉन्सर्ड बाय देम. सोशियोलॉजी, फायनान्स अँड सोशियोलॉजी. सो वरती पण अजून एक अशी रूम आहे जिथे ऑफकोर्स पुस्तकच असणार बिकॉज बाबासाहेबांचं पहिलं प्रेमच मला वाटतं पुस्तक होतं. स्पीचेस
म्हणजे त्यांनी जे भाषणं दिली आहेत आणि स्पीचेस आणि रायटिंग्स, लेटर्स, इट्स अ कंपायलेशन ऑफ ऑल हिज वर्क. किती एवढं ते पण तिकडे पण बाळासाहेब ठाकरेंनी पण केलं होतं माहितीये फर्स्ट असं न्यूजपेपर त्यांचं. हा नाही न्यूज ते त्याच्या आधी पिरियॉडिकच्या आधी ते एक त्यांचं हे होतं ना, ते त्यांचे पॉलिटिकल हे त्यांच्या ह्याच्यातून लिहायचं. हा त्यावेळी काय होतं विसरलो मी, काय होतं भाई लक्षात नाही आता कॉमेंट्स मध्ये तुम्ही सांगा. तसं यांचं हे पिरियॉडिकल आहे मूकनायक. I want to finish a good part of it before the High Court regime. बाबासाहेबांच्या लाईफवरच पीएचडी करता येऊ शकते. दिस इज इम्पॉसिबल टू डू ऑल ऑफ दिस इन वन लाईफ टाइम. वन लाईफ टाइम मध्ये भाई किती डिग्रीज आहेत मला एक्झॅक्टली माहित नाही, बट खूप असं म्हणजे शिकलेले जे खूप अभ्यास करून स्वतः शिकलेत ना ते तर आहेच. प्लस ही हॅज अ लॉट ऑफ ऑनररी डिग्रीज ऑल्सो. की कोलंबिया बिझनेस स्कूलने पीएचडी ऑनररी दिली. अशा खूप युनिव्हर्सिटीजने दिली असेल. नाईटहुड देतात, नाईटहुड स्टॅम्प बनवतात त्यांच्या देशाचे. हे असं अनगिनत ठिकाणी असणार आहे यांचं. Opened in 2015. After the 2014, the Maharashtra government bought the building. Okay. After maintained by Indian High Commission. Okay. So this was not opened before 2015. No. This was not opened to the people. 2015 only opened. Oh, okay. And this house was acquired by Maharashtra government. Yes. And then with the help maintenance by Indian High Commission. Indian High Commission in London. Awesome. I think इकडे UK मध्ये शिकायला जेव्हा होते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स की केम्ब्रिज, आय एम नॉट शुअर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तिकडे त्यांना दे हॅड अ सब्जेक्ट ज्याच्यामध्ये दे हॅड टू राईट अबाउट पॉलिटिकल सायन्स शिकायला आलेले. सो शिकायला आलेलं नाही ते, एक त्याचा कोर्स होता काहीतरी होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना दे हॅड टू राईट एन एसे अबाउट तुमचे काय ओपिनियन्स आहेत, व्ह्यूज आहेत विथ रिस्पेक्ट टू द पॉलिटिकल सिस्टम आणि फायनान्स अँड पॉलिटिक्स. ही रोट 5 essays. ही रोट आणि प्रत्येक एसे जो आहे ना तो असा लिहिला होता ना की लोकांना वाटलं भाई हे डेंजर आहे खूप, हे बाहेरच्या देशात त्यांनाच वाटलं की हे. आणि त्यांनी त्या 5 essays वर त्यांनी गंमत मध्ये जे एसे लिहिला होता ना त्याच्यावर खूप इकॉनॉमिक पॉलिसीज बनल्या. दे स्टील कंटिन्यू टू एक्झिस्ट इन इंडिया अँड वर्ल्ड ओव्हर. लॉट ऑफ कंट्रीज, खूप साऱ्या देशात. मग सांगतो ना 2-3 देशाचे यांनी ना म्हणजे त्यांच्याकडे देश होता, चालवायचा कसा काय सीन नव्हता की कुठून आणायचं बाय बजेट, किती पाहिजे टॅक्सेशन, कसं करायचे पब्लिकला टॅक्स, किती रिकरिंग टॅक्सेस पाहिजेत, मंथली किती केलं पाहिजे, अॅन्युअली किती केलं पाहिजे. या हिशोबाने 50 वर्षानंतर तुमच्या देश हे आधीच करावं लागतं ना सगळं. हे त्यांनी 3-4 देशांना करून दिलं असंच. हा की काय तुझं बघू कुठला देश आहे, हा एक काम कर एवढं कर की अजून चालतात ते देश अजून. कॉन्स्टिट्यूशन लिहिलाय आपला देशाचा या माणसाने आणि असे बाकीच्या कंट्रीजसाठी एवढी अशीच मदत आणि असंच. आणि हे राहायचं पण एवढे लोक की ना. हो पाव खायचं एक पाव खायचं बिकॉज 2-3 महिने म्हणजे इथे असलं. 2-3 महिने त्यांनी रेंट भरलं नव्हतं आणि जरा अभ्यास करायचा 18 तास 18 hours रीडिंग लायब्ररीमध्ये बिकॉज थंडी आउटसाइड, कांट रोम, डिडंट कम हिअर टू रोम, कम हिअर टू स्टडी ओनली. आणि पैसेचे थोडे सीन, त्यामुळे यूज टू इट लाईक 1 bread एव्हरी डे ट्वाइस. म्हणजे एकाचे 2 तुकडे आणि तो पण ते लांब ठेवायचे. म्हणजे समोर असताना असं वाटतं ना खाऊ का. ओ बाई एवढा. पण यूज टू गो गपचूप स्निक इन करून अर्धा हे खाऊन परत यायचं. असं करून त्यांना एकदा पकडलं लायब्ररीमध्ये. आणि ते तेव्हाच खूप स्कॉलर होते मोठे. लायब्ररीयन बोललाय तू काय करतोय, तेव्हा ते नाही बोलले काय असं की अरे आयडिया आहे का तुला मी कोण, काही नाही बोलले. ही सेड ओके फाईन सॉरी. नेक्स्ट डे लायब्ररीयन कॉट हिम अगेन डुईंग दॅट. सिक्युरिटी गार्ड नॉट लायब्ररीयन. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की मी असं माझं आहे, म्हणजे असं नाही की भाई शहाणा आहे मी, बट वाय एम आय नॉट एबल टू अफोर्ड फूड. सो हे तेव्हा त्यांनी सांगितलं
ते पण ते सांगितलं, हे नाही सांगितलं की भाई एका फोनवर काय काय करू शकतो माहितीये का मी. हे खूप असं आतून लागतं रे, नाहीतर नाही. एवढी मोठी पर्सनॅलिटी असून पण एवढी मोठी भाई, ही खूपच जास्त मोठी आहे ही. आपण इमॅजिन नाही करू शकतो एवढी मोठी पर्सनॅलिटी आणि ती फक्त एक पाव खायची आणि असं सॉरी बोलते आणि देन अनरियल. यांची जी पर्सनल लायब्ररी होती ना बाबासाहेबांची, दॅट गॉट डोनेटेड टू सिद्धार्थ कॉलेज, CST ला जा ना आपलं. अच्छा. तिथे त्यांना डोनेट केलं. 10,000 बुक्स, पर्सनल कलेक्शन, 10,000 पुस्तकं त्यांनी स्वतःनी लिहिलेली नाही, वाचलेली, रेफर केलेली, वाचलेली असतील सगळे. दॅट ती सिद्धार्थ कॉलेज हॅज गॉट द बिगेस्ट लायब्ररी आय गेस, बिकॉज इट कम्स फ्रॉम सिद्धार्थ इज लॉर्ड सिद्धार्थ ना, बुद्ध. सो त्यांना ते डोनेट केली. यांचे बुक्स येत होते इंडियातून UK ला, तेव्हा वर्ल्ड वॉरच्या वेळेला त्यांच्या बोट पण बुडल्या, त्याच्यामध्ये पण त्यांची 10-15,000 पुस्तकं गेली. काय भाई सगळा एक म्हणजे एक टॅली शीट असेल ना, यांचे CA जे असतील ना बाबासाहेबांचे, त्यांच्याकडे काहीच म्हणजे काय केलं या महिन्यात खर्च, की एक थोडं राशन पाणी केलं, थोडं चहा वगैरे बेसिक जे काय असेल ते, 50,000ची पुस्तकं घेतली, विकत घेतली किंवा काहीतरी केली किंवा हे केलं, डन. एकच एक्सपेन्स, बाकी काय नाहीच. खूप कमिटेड लाईफ आहे बाई हे. या लाईफ साठी बाई खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. आणि अजून एक वरती फ्लोर आहे, तिथे आपण जाऊया. डिप्रेस्ड क्लासेसच्या स्टुडंट्सना त्यांनी 46 नाही त्याच्या अगोदर ही सेंड देम टू स्टडी. डिप्रेस्ड क्लास म्हणजे काय? म्हणजे बॅकवर्ड क्लासेस, अच्छा, सोशिओ इकॉनॉमिकली वीक क्लासेस, ओके, द पीपल हू ही स्टूड अप फॉर बेसिकली. ओके. सो आता इलेक्शन्स मध्ये आपण बघितलं ना, 17th कॅबिनेट डिझॉल्व्ड, आणि आता नवीन येणार सगळे मिनिस्टर्स नवीन येणार, लॉ मिनिस्टर नवीन येणार, अजून कुठला होम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर नवीन येणार. सो दॅट दिस इज फ्रॉम द फर्स्ट कॅबिनेट. पहिले नवीन देश, नवीन सगळे मंत्री, फर्स्ट मंत्री. अच्छा. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वेअरिंग सेरेमनी, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट आणि मिनिस्टर ऑफ लिगल अफेअर्स. आंबेडकर ट्रॅव्हलिंग किट आहे भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, एवढाच आहे. आणि त्याच्यामध्ये ब्रश, सोप, डिश, त्याच्यावर गुड मॉर्निंग लिहिलं होतं. आणि सो बेसिकली हा त्यांचा बेडरूम आहे. आणि इथे पण होपफुली इथे तरी आता सध्या तरी कमी पुस्तकं दिसत आहेत या रूम मध्ये. बट हा, Administration and Finance of the East India Company. The problem of the rupee. यांचा गेम आहे ना, ब्रिटिश लोकांचा गेम, हा फक्त मला असं वाटतं यांना समजू शकला बरोबर. बिकॉज ब्रिटिश डिडंट कम, ब्रिटिश पीपल डोंट हॅव स्ट्रेंथ. 50 लाखची फौज नाही त्यांची, 5 लाखची पण नाहीये. देन हाऊ डू यू रूल अ कंट्री ॲज बिग एज इंडिया? 7 times मोठा आहे ना इंडिया त्याच्यापेक्षा. सो दे डू इट थ्रू एंटरिंग द, एक लेअर खाली जाऊन करतात कधी पण. सो यू कॅन टॉक टू 40 CR इंडियन्स ऍट वन्स. देन मग काय करायचं, मग तिकडचे लोकल मोठे इंडस्ट्रियलिस्ट वगैरे आहेत, कंपनीवाले आहेत, किंग आहेत. ज्या किंगचा 1 लाख लोक ऐकतात किंवा ज्या किंगचा 50,000 लोक ऐकतात, डायरेक्ट त्यांना वशमध्ये घ्या. पण मग ईस्ट इंडिया कंपनी आली की मी तुम्हाला 5% देतो माझ्याकडनं. किंग तर बोलेल ओके बरोबर, कायच त्याला. मग असं करून मग ते प्रॉफिट करून त्या किंगला घ्यायचं आपल्या ह्याच्यामध्ये, मग त्याला करायला लावायचं की तू सोड. आता ब्रिटिशनी त्याचा पण बिझनेस घेतला, टॅक्सेशन हेवी करत गेले. असं करून एक वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष करून 200 वर्ष झाली आहे ती. वी नो सक्सेस स्ट्रगल सिन्स 1857 पासूनच माहिती आहे. फर्स्ट अपरायझिंग होती ना मंगल पांडेवाली, ती फर्स्ट आहे. पण ब्रिटिश हॅव कम इव्हन बिफोर दॅट. यांची तर सवय आहे रे इंग्लंडची जागोजागी जायची. दे हॅव रूल्ड 26% ऑफ लँड दॅट्स देअर ऑन अर्थ. 26% म्हणजे 1/4. तू जिथे पण जा
you have had a British colony there. That's why they say the sun always shines bright on British Empire. Because 26% कुठेही ना कुठेही आता जर रात्र आहे इकडे कुठेतरी दिवस आहे. दिवस असेल जिथे कुठे दिवस आहे तिथे एखादी तरी एक एरिया आहे इकडे ब्रिटिश येऊन गेले. भाई ही आहे इंडियन पिनल कोड आणि ह्याच्यात सगळे जे आपण न्यूज चॅनलवर किंवा कधी न्यूजपेपरमध्ये आपण जेव्हा बघतो ना की सेक्शन 304 अंडर चार्ज फॉर मर्डर किंवा गिल्टी अंडर हे ह्याच्यात ते सगळं लिहिलं आहे. मर्डर 30 कॉझिंग अनदर्स डेथ बाय मिस्टेक सेक्शन 301 302 offenses affecting the human body. Now he has also defined murder. Okay, the second offense against human life is that of murder defined in section 300 मध्ये त्यांनी मर्डर म्हणजे काय हे सांगितलं. याच्यामध्ये तुम्हाला असं एवढं असं झालं पाहिजे. म्हणजे कारण त्यांनी कोणतीही छोटीही जागा नाही सोडली की म्हणजे बिकॉज लॉयर्स काय काय करू शकतात. तर त्यांना माहिती होतं की भाई मर्डर ह्यालाच बोलतात, या व्यतिरिक्त दुसरा अजून कोणताही मर्डर नसू शकतो. सो फायनली बरं वाटलं फायनली इकडे येऊन. ॲक्च्युली मी इथे खूप वेळा आलो आहे जसं मी आधी सांगितलं, आणि मी इथे एक रील बनवलेली जी मी खूप आधी टाकलेली, जी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता. आणि खूप लोकांना ती आवडलेली, कारण मला ॲक्च्युली अशा जागेंवर येऊन मला असं वाटतं की भाई आपल्या लोकांना काहीतरी दाखवलं पाहिजे. बिकॉज मला खालचे जे कॉमेंट्स असतात तेच असतात की भाई थँक्यू आम्हाला हे दाखवलं, बिकॉज दुसरं आम्हाला कोण अजून दाखवत नाही. मे बी दाखवत असतील, मला नाही माहिती, बट मला असं वाटलं की भाई आपल्या लोकांना दाखवलं पाहिजे. आणि म्हणून मी ते महाराजांची जी वाघनखं असतील किंवा हे आंबेडकरांचं जे घर आहे हे मला दाखवावं असं वाटतं. आणि मला असं वाटतं की कारण तुम्हीच बोलता की यू लिव्ह विथ मी द मोमेंट्स विच आय शो यू अँड यू फील लाईक आम्ही तिकडे आहोत. सो मी बोललो की दिस इज वन वे ऑफ कनेक्टिंग टू यू पीपल अँड शोईंग इट टू यू. Ronaldo. Yes, Mitwano, we are done with everything and now we are in a क्या ये स्पोर्ट्स बार है यहाँ पे. नाम क्या है? Tab Bridge is the name of the sports bar and we are here to watch Portugal versus Slovenia. And मला जेवढं माहिती आहे, I'm not sure about it. मला जेवढं माहिती आहे, if Portugal didn't win this might be the last Euro Cup for Ronaldo. भाई पेनल्टी सुरू झाली आहे. 120 मिनिट झाले आहेत, 0-0 अँड नाव 2 ऑलरेडी गोल सेव्ह केलेत पॉर्च्युगलने. आता जर हा नाही गेला तर पॉर्च्युगल विन्स. भाई 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 क्या ही मजा आ गया भाई. एकदम परफेक्ट एंडिंग भेटली ब्लॉगसाठी. धमाल आली एकदम. म्हणजे आता 1-2 दिवसापूर्वीच अपना इंडिया का कार्यक्रम हो गया था और अभी इसका हो गया अपना कोण रोनाल्डो. काय हँगओव्हर झाला एकदम जबरदस्त वाला. बट ह्याच्यासाठीच आपल्याला स्पोर्ट्स इतना पसंद है. मतलब जो मजा है ना, जो इंस्पिरेशन जो उससे मिलता है ना, जो काय बोलतात, वी गेट सो कनेक्टेड टू दोज पीपल, टू द टीम्स, की आपल्याला वाटतं भाई म्हणजे मी पॉर्च्युगलचं नाही आहे, मी पॉर्च्युगलला सपोर्ट करतोय का रोनाल्डोसाठी. ते ती वेगळीच मजा आहे भाई. आणि हां, जसं काय मला फुटबॉल काय एवढं मेजर कळत नाही, मला क्रिकेट पण काय तेवढं मेजर कळत नाही, बट मी शिकतो आणि मग मी कनेक्ट होतो.
आणि मेजर कनेक्ट व्हायचं रिझन माझं हेच आहे की जे ते लोक त्याच्यात जे एफर्ट्स होतात ना ते बघण्यासारखे असतात, ते शिकण्यासारखे असतात. म्हणजे एंड मोमेंटपर्यंत जी अँझायटी आणि जे हे असतं ना की नाही यार आपली टीम जिंकली पाहिजे, आपला वेगळीच मजा है. वो नशा ही अलग है, वो सिर्फ स्पोर्ट्स वालों को समझेगा. और जिनको लगता है क्रिंज है तो फिर उनको क्रिंज है, उनको भाई मेरे को समझाने का नहीं है. लेकिन जो अपना जेन्युइन ऑडियंस है उनको पता है कि क्या है स्पोर्ट्स का नशा क्या है. अँड द कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट व्लॉग खूप आहेत ॲक्च्युली, कारण लास्ट व्लॉग आपण तोडलाच, एकदम जबरदस्तच तोडलाय तुम्ही. लाईक करून बघून खूप छान वाटलं, सो थँक्यू सो मच. त्याच्यात फक्त एक फालतू कॉमेंट भेटली आहे, कारण आपण नेहमी पॉझिटिव्ह कॉमेंट घेतो ना, एक नेगेटिव्ह कॉमेंट इस बार लेते. एअर 1617 बोलतो, एक सेकंड, हाऊ कॅन समवन अंडरस्टँड मराठी हु इज नॉट फ्रॉम महाराष्ट्र, बट इफ यू वॉन्ट फॅन्स फ्रॉम महाराष्ट्र ओनली दॅट्स ओके. तिथपर्यंत ठीक होतं. टाइम टू अनफॉलो यू, तिथपर्यंत पण ठीक होतं. आय ओनली अंडरस्टँड हिंदी अँड इंग्लिश, तिथपर्यंत पण ठीक होतं. अँड प्लेज ऑल द हिंदी ऑडियंस टू अनफॉलो दिस शिटी गाय. तू अनफॉलो करना भाई, इसको फॉलो करने वो करेगा. मैं पहले ही बोला था, मेरे व्लॉग्स मेरे को जो कंफर्टेबल लगता है वो लँग्वेज में होगा. मग ते हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, चेकोस्लोवाकिया असेल ना, जर्मनिश असेल, काही असेल भाई. सो मैं नहीं चेंज करेगा. मेरे को जो कंफर्टेबल लगता है, मैं जिस भाषा में एक्सप्लेन और मेरे इमोशंस बता सकता हूँ वो भाषा में ही मैं करूँगा भाई. अँड द कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट व्लॉग. येस येस येस, मला माहिती आहे तुम्हाला लक्षात नाही, मला लक्षात आहे. हां कसं कसं मैंने बोला था लास्ट व्लॉग के एंड में कि मैं कमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट टू लास्ट व्लॉग नहीं ले सकता, तो मैं अभी ले रहा हूँ. तो 2 कॉमेंट ले रहा हूँ, एक तर नाही निगेटिव्ह और एक ॲक्च्युली मैं पॉझिटिव्ह नहीं ले सकता, क्योंकि एवढे बाप कॉमेंट सर्वांनी केलेत ना तुम्ही, आणि मला वो अच्छा लगा कि तुम सब कनेक्ट कर पाए मेरे लास्ट व्लॉग के लिए, मेरे इमोशन से कनेक्ट कर पाए. तर मी सगळे कॉमेंट्स वाचत होतो आणि म्हणून कोणती घेऊ, बिकॉज आय नो दॅट यू आर रायटिंग पॅरेग्राफ्स फॉर मी अँड आय लव्ह इट गाईज. मी स्वतः कधी कधी नाही एवढे कॉमेंट्स करत, बट तुम्ही पॅरेग्राफ मराठीत लिहिताय, यू नो इंग्लिश में लिहिताय, हिंदी में लिहिताय, ज्या काही लँग्वेज में लिहिताय, मला एवढं बरं वाटतंय बघून दॅट यू कनेक्टेड विथ दॅट ब्लॉग सो मच. थँक्यू सो मच फॉर एव्हरी वन telling me that we saw the match once with you again and cried with you once again. So thank you so much. खूप छान वाटलं. And we are back with the internet issue, म्हणून vlog late upload झालाय. आता होतोय upload, but what a great day guys. मॅच पण बघायला भेटली यार पोर्चुगलची, अँड अशी इंटेन्स मॅच. ॲक्च्युली जो इंग्लंड का मॅच था ना, जो 94th मिनिट पे बेलिंगम ने गोल मारा, ती बघायची होती, बट त्या दिवशी मी व्लॉग पण अपलोड नाही केला बिकॉज आय वॉज डेड टायर्ड, सो नाही बघता आली. बट नेक्स्ट टाइम. अँड द हँगओव्हर ऑफ बाबासाहेब, भाई मला असं वाटतं या ब्लॉगचं नाव अनरियल असं लिहिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा मी येतो लंडनला, तेव्हा तेव्हा मी त्या जागेवर जातो महाराजांची वागणूक बघायला आणि आंबेडकरांच्या घरी. बरं वाटतं मला असं. इथे लंडनमध्ये या गोष्टी आहेत, लंडनमध्ये या गोष्टी असे प्रिझर्व करून ठेवल्यात. सो खूप बरं वाटतं मला हे बघून. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल. भेटूया उद्या. अँड मे बी आज 2 जण जॉईन होतील इन द ब्लॉग, which I don't know, maybe hotil, nahi hotil. You will get to know tomorrow. But please like, share, subscribe. Believe in magic. Watch sports. Sports naka miss karu yaar. Sports is the best thing in the life. And hasta la go.